हाय. हे काय? हे अगं ते मिक्सर घरातनं बाहेर पडायला काहीतरी कारण पाहिजे ना. बरं हे घे. आईसाठी पहाटे उठून पोळ्या केल्या होत्या. आठवणीने दे तिला. जरा निवांत बोलता आलं असतं रे. असू दे, हरकत नाही. दे पण तिला आठवणीने. काय झालंय? काही नाही. बरं ह्या पोळ्या कुठनं आणल्या असं विचारलं बाबांनी तर काय सांगू? सांग काहीतरी. मी काही पण सांग रे. मला ऑफिसला उशीर होतोय. बाय. बाय बाय. तू सांग काही पण. कमाल या बहिणींची. ती म्हणते काही पण सांग आणि ती म्हणते काही पण सांगू नकोस. जाऊ दे, देतो पोळ्या. बरं झालं बाई, चटणी झाल्यानंतर तो मिक्सर बंद पडला. नाही तर सगळं काम रखडलं असतं. बरं भाजी कुठली करायची ना ती आत्ताच सांगा. नाही तर मग त्या जेवणाच्या टेबलावर प्रॉब्लेम नको. मग का तुमची ती नवीन पोळीवाली बाई येणार होती, तिचं काय झालं? कोण? हा? अरे बापरे, काल सांगितलेल्या गोष्टी विसरलीस? अगं काल नाही का तू म्हणालीस की नवीन पोळ्या करणारी बाई मिळाली आहे म्हणून? तू आणि तुझा तो लाडका जावाई अच्छा अच्छा करून नाचत नव्हते का काल? विसरली? हा हा, ती काय आहे ना, हल्ली प्रामाणिक बायका कुठे मिळतात हो? तुम्हाला काय कळणार त्यातलं म्हणा. बरोबर आहे. म्हणजे नाही, कामवाली बाई असू दे नाहीतर लग्नाची बायको असू दे, प्रामाणिक मिळणं कठीण आहे. मला वाटलंच अजून गाडी माझ्यावर कशी घसरली नाही. पण मी काय म्हणतो, काल मी पाण्याची बादली घेऊन आलो होतो त्यावेळेस इथे या टिपाईवरती ताट कसलं होतं ते? तुला काय वाटतं, मला काही दिसलं नाही की काय? ते ना. अरे सत्यजित आलास? हो. पण हे काय घेऊन आलास? पोळ्या. तुम्ही तर मिक्सर आणायला गेले होते ना? हा, तो बंद होता. हा चालू होता, माझ्याकडनं घेऊन आलो. काय हे काय चाललंय? मलाही कळत नाही काय चाललंय. मिक्सरचं दुकान बंद होतं ना, पोळी भाजी केंद्र चालू होतं. मग रुचिरा पोळी भाजी केंद्रातनं पोळ्या घेऊन आलो मी. आणि त्याने सांगितलंय हा, पोळ्या नीट घेऊन जा, ताज्या ताज्या पोळ्यात. हो ना. रुचिरा का? रुचिरा मला चांगला ओळखतो तो. हो. बघू कशा केल्यात पोळ्या, बघू जरा, बघू कशात बघतो ना. नाही नको 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 नाही, आव नको नको थांबा. नको नको थांब. आव नको ना. सॉरी. म्हणजे डबा उघडला तर पोळ्या गार पडतील ना, गरम गरम आहेत. काय तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावरती? बरं नाहीये, माझ्यावर विश्वास नाहीये. त्या रुचिरा पोळी भाजी केंद्रावर तर विश्वास आहे ना, मित्र आहे तुमचा. तो काय खराब पोळ्या देणार का आपल्याला? ताज्या ताज्या पोळ्या आहेत बाबा. मी ठेवून येतो आतमध्ये. हा, निर्मला आलेच मी. आले रे सत्यजित. मी ना आता एक पोल्ट्री फार्म काढण्याचा विचार करतोय. अरे वा, उत्तम आयडिया आहे. एकदम मस्त आवाज काढता तुम्ही पक्ष्यांचे. थँक्यू. पण मग समर सरांच्या समोर तुमचा आवाज का बंद होतो? सॉरी सर. बरं ते ठीक आहे. आता कावळ्याचा आवाज काढा. कावळा. मी शूट करतो. शूट करतो. शूट म्हणजे मोबाईल फेकून मार. शूट करतो व्हिडिओ. हा. ओ माय गॉड, खरंच? अरे एकदम करेक्ट आवाज काढताय. 13 वेळेला ह्यालाच बोलवलं पाहिजे. हो. आता कोकिळा. कोकिळा. क्या बात आहे मनोहर. वा वा.
मग आता डुकराचा आवाज. नाही नको. अरे काढा ना. हो डुक्कर फिरायला गेले. मी शिकवतो ना. नाही मिस्टर मनोहर, आय एम सॉरी मिसेस मानसी. काय चाललंय हे? काही नाही ना, आवाज काढून दाखवत होतो. हे असंच मजा, टाइमपास जरा. नक्की मजा करताय का एखाद्याची चेष्टा करताय? त्यांना जर काय प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला का त्रास होतो? कारण तुम्ही एखाद्या भोळ्या माणसाला टार्गेट करताय. मग तुम्ही पण एन्जॉय करा ना. हे ऑफिस आहे आणि मी इथे काम करायला येते, टाइमपास नाही. म्हणजे आम्ही टाइमपास करायला येतो. आणि तुम्ही सगळे काय यांना सामील झालात? आज मिस्टर मनोहर टार्गेट झालेत, उद्या तुम्ही व्हाल. आणि परवा तुम्ही सुद्धा असू शकता, है ना? मिसेस मानसी, इट्स ओके. ठीक आहे, म्हणजे मी काही मनावर फारसं घेतलं नाही. मिस्टर मनोहर, तुम्हाला कळत नाही? कळतंय. इथे सगळी जण तुमची चेष्टा करताय, ते तुम्हाला कळत नाही? कळतंय हो. मग आय एम सॉरी. सॉरी. हिचा काय प्रॉब्लेम आहे? हा मिस्टर शहा, हवं असेल तर आपण पुन्हा एक मीटिंग करू. ए जरा कामाचं बघा. मनसे मॅडम कामात. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस मानसी. शुभ प्रभात. शुभ प्रभात. सर, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हो, लंच नंतर भेटूया. ओके. काय भोपे, तुम्ही येताय का केबिन इकडे आणू? नाही येत. मिसेस मानसी, थँक यू. आई, आई, तू बस. बस 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 बस. वाढते ना, तू बस त्यांच्यासोबत. सांबार. हो हा. सावकाश जेवा सगळे. हो. सुरेख. आई रुचिरा पोळी भाजी केंद्रातली पोळी म्हणजे क्या बात आहे. मेघाने पण शिकलं पाहिजे. वा, खरंच रे, खरंच खूप छान आहेत. अहो, जेवण थंड होतंय, जेवा ना. बाबा, मिरची आली का भाजीत? हे पाणी घ्या बरं आधी. बाबा, बाबा बोला ना. काही नाही ग, एकदम मनूची आठवण आली. तिच्याही पोळ्या अशाच असायच्या ना, काठाला जाड आणि मध्ये मात्र. व्हायचंच. पण हे किती दिवस मनाला लावून घेणार आहात तुम्ही? हं? जेवा बरं. तसं नाही ग, पण हे पा, असं भरल्या ताटावर डोळ्यात पाणी नाही आणायचं. हं? जेवा बरं. तुम्हालाच त्रास होईल हो ह्याचा. हं? जेवा, शांतपणे जेवा.
चला आता रोज रुचिरा पोळी भाजी केंद्रातनं पोळ्या आणायला हरकत नाही. वाढू अजून? नको. हो सर, सगळं प्रपोजल रेडी आहे, डिटेल्स सहित. आश्चर्य आहे, फार लवकर प्लॅन तयार झाला तुमचा. म्हणजे मी विचार केला तो करेक्ट आहे. कोणता सर? हेच, अनिकेत एकतर खूप हुशार असला पाहिजे, नाहीतर कच्चा असला पाहिजे. नाही सर, तो खरंच खूप हुशार आहे. काय झालं? तुमचं आत्ताच लग्न झालंय ना, त्यामुळे या अशा फेज मध्ये प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याबद्दल हे असलं फाजील कौतुक वाटतच. काय बोपे? अहो माझ्या लग्नाच्या वेळेला तर माझ्या बायकोला माझं केवढं कौतुक होतं. मी खूप हुशार वाटायचो तिला, पण नंतर तिला कळलं. म्हणूनच मी तुमच्यावर पैसे लावत नाही. तर मिस मानसी, आता अनिकेतला केव्हा भेटायचं, त्याला केव्हा वेळ द्यायची, हे मी जरा माझं शेड्यूल चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. ओके? अनिकेतची माहिती काढायला घ्या. यस सर. सर माहिती? हा, प्रोसिजर असते ना. मी सांगते ना माहिती. मिस मानसी, तुम्ही खरंच खूप भोळे आहात. अहो, बिझनेस म्हटला की त्याचे काही रूल्स असतात, त्याची काही गणितं असतात. बिझनेस हा बिझनेस सारखाच करावा लागतो. हो सर, पण मी देते ना तुम्हाला माहिती. सिट डाउन. मिस मानसी, आता ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आहे, ज्याच्यावर पैसे लावायचे, त्याची सगळी माहिती नको का माझ्याकडे? मी सांगते ना माहिती. आता उद्या आपल्या कंपनीत एखाद्याला जर नवीन जॉब द्यायचा असेल तर त्याचा आपण बॅकग्राऊंड चेक करतोच ना. हो सर, पण मी इथे प्रत्यक्ष त्याची बायको तुमच्या समोर असताना. तुमच्यावर विश्वास आहेच, पण अहो हल्ली माणसं सर्रास गोष्टी लपवतात. खोटं बोलणं फार सोपं झालंय हो. आणि विश्वासातली माणसं तर अगदी हमखास खोटं बोलतात. म्हणजे तुमच्या विश्वासातली एखादी व्यक्ती उद्या खोटं बोलली आणि तुम्हाला ते कळलं तरी तुम्ही त्याच्यावर पैसे लावाल? मिस मानसी, मला हे अजिबात बोलायचं नाही, पण तुम्ही मला बोलायला लावताय. आता समजा जर काही दिवसांपूर्वी मी तुमच्या बाबांना असं विचारलं असतं की अहो तुमची लाडकी कन्या मानसी, त्यांचं लग्न झालंय का हो, तर ते काय म्हणाले असते? माझी मुलगी अविवाहित आहे, मी प्रत्यक्ष तिचा बाप समोर उभा आहे. हो. या विश्वासातली माणसं बोलतात ना खोटं. मिस मानसी, मी प्रॉमिस केलंय की नाही, मी मदत करणार अनिकेतला. अहो पण मला माझी प्रोसिजर तर पूर्ण करू दे. एवढं सगळं करतोय मी तुमच्यासाठी, तरी माझ्यावर विश्वास नाही का? हो सर, विश्वासाचा प्रश्न नाहीये. मी कळवतो मग तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू सर. ओप्या, बघितलं ना, अनिकेतची माहिती काढा म्हटल्यावर चेहरा कसा झाला. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. चला गाणी नंतर म्हणा, आता माहिती काढा. माहिती. मनू, आणि तू? कुठे चालली एवढ्या विचारात? नाही, काही नाही. म्हणून काहीतरी टेन्शन आहे, मला तू सांगत नाहीस. एवढ्या अर्जंटली फोन करून बोलवून घेतलंस, काय झालंय? काही नाही.
चल या रेस्टॉरंट मध्ये जाऊन बोलूयात. हे एवढे पैसे आज आहेत माझ्याकडे आणि बऱ्याचदा तू भरतेस, आज मी भरतो. हो आणि कशाला? चल शांतपणे बोलतायत. चल. मनू, तुम्हाला बोलवून घेतलं आणि काही बोलतच नाहीयेस, काय झालं? आणि समर सर तुझी चौकशी करणार आहेत. मग तुझ्या लक्षात येतंय का? आणि समर सरांना जर बाहेरून कळलं ना की तू कॅब ड्रायव्हर म्हणून नोकरी करतोयस, पण सांगताना असं सांगितलंयस की मोठ्या कंपनीत जॉबला आहे, तर ते आपल्याला खूप महागात पडेल रे. आपल्या हातून महत्वाची संधी जाऊ शकते. आणि पण सरांना खरं काय ते माहितीच आहे ना मनू. त्यांना माहिती आहे रे, पण सासू आईला माहिती आहे का सांग? मग सरांना सांगूयात की आईला नका सांगू? त्यांना डाऊट नाही का येणार? आणि आपण सांगू ना सासू आईला. एकदा तिला सांगितलं ना की मग डोक्याला काही टेन्शन नाही. मनू आई आहे म्हणजे, तिला आपण समजवू ना. आणि हे बघ, एकदा काय सरांनी प्रपोजल ऍक्सेप्ट केलं आपल्या बिझनेसचं की आपण सांगणार आहोतच. तोपर्यंत बाहेरून कळलं तर काय? म्हणून तू परत तेच तेच बोलतेस. हे बघ, आणि मला भीती वाटते या सगळ्यामुळे ना काही घोळ नको व्हायला. असं काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. चल, तू उत्तापाक गार होतोय, खा बरं. मनू, चहा बाहेर आणतेस का प्लीज? इकडे ये हवा असेल तर. मोबाईल कुठे आहे तुझा? मोबाईल हा रात्री पाणी प्यायला आलो तेव्हा इथे ठेवला होता. हे बघा इथे. ठीक आहे. एकशे 57 मेसेजेस. बापरे म्हणू, काय ग? हो, कारण तू सासू आईला खरं सांगत नाहीयेस ना म्हणून. म्हणून अगं सांगणार आहे ना, एवढं काय सांगतो. चटका लागला ना? अजून जर वेळ काढलास ना तर असाच चटका बसेल. म्हणू म्हणू काय म्हणू? कधी सांगणार आहेस तू? मला रात्र रात्र झोप लागत नाही. कळलं मला मेसेजेसचं टायमिंग पाहून. एवढं लाईटली घेऊ नकोस रे. आणि एकतर सासू आई घरात असताना या विषयाबद्दल बोलताही येत नाही मला. म्हणू आज काहीही झालं तरी मी आईला खरं काय ते सांगून टाकतो. प्रॉमिस. प्रॉमिस. खरंच. मनीमाऊ आले आले. आणि प्लीज, मी एकदा खोटं बोलल्यामुळे माझे आई बाबा गमावलेत. आता सासू आईला मला नाही गमवायचंय. प्लीज तिला खरं सांगून टाक.